सोबतीचा प्रवास प्रेम, बुद्धाचं तत्वज्ञान प्रेम. सोबतीचा प्रवास प्रेम, बुद्धाचं तत्वज्ञान प्रेम, प्रतिमा प्रतीकांचं हातात हात घालून चालणं प्रेम, अभ्यासणं, वाचणं, लिहिणं, बोलणं प्रेम. हो. रमाईच्या प्रतिमेतलं प्रतिका प्रेम, सावित्रीच्या प्रतिमातलं प्रतीक प्रेम, फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा धागा प्रेम, तुझ्या माझ्यासाठी पृथ्वीवरची उलुशी जागा प्रेम. प्रेम म्हणजे आपण दोघं, प्रेम म्हणजे मनाजोगं, कावरं बावरं बघणं प्रेम, माणूस म्हणून जगणं प्रेम, भरती आहोटी प्रेम, प्रत्येकाच्या ओठी प्रेम, मोजाटच्या वायल्यांची धून प्रेम, वा, तुझं माझं मन प्रेम, अक्षवृत्त ते रेखावृत्त प्रेम, बुद्धाच्या शिलातलं मित्रत्व, मेत्ता प्रेम, तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं, मनातलं युद्ध बुद्ध झालं. तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं, मनातलं युद्ध बुद्ध झालं. प्रेम कसंही केलं तरी अनंत काळासाठी राहिलं पाहिजे. बघणाऱ्याने आपल्याकडे एका आदर्शाने पाहिलं पाहिजे. सायकोलॉजी प्रेम, फिलॉसॉफी प्रेम, तुझ्या माझ्या प्रेमजलशाची गणित, बुद्धाच्या महापरिनिर्वाण अवस्थेत सहनशीलतेच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रियदर्शी सम्राट अशोकाच्या रक्तविरहित क्रांती इतकी अजरामर व्हावी तितकंच. तुझ्या शांत संत निवांत संततेतल्या शालीनतेने माझ्यातल्या यातनांशी रंगहीन युद्ध कर, ही मळलेली नंतर कळलेली मनोभावना शुद्ध कर. तू शांतता, तू करुणा, तू मार्ग, आणि तूच माझा बुद्ध प्रिय, तूच माझा बुद्ध प्रिय. क्या बात आहे. सध्याच्या काळात समाज माध्यमांमुळे युवकांच्या सर्जनशीलतेला एक मोठा वाव मिळाला आहे आणि आपल्या सर्जनशीलतेचा वापर करून मोठ्या प्रमाणावरती आपली कलाकृती सादर करणारे किंवा कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे अशी एक युवा पिढी ही आपल्याला हल्ली बघायला मिळते. आणि त्याचाच एक प्रतिनिधी असलेला एक युवा प्रतिभाशील असा एक युवक आपल्याला आज भेटलेला आहे आणि त्यांचं नाव आहे हृदय मानव अशोक. समाज माध्यमातून समाज प्रबोधनाचं मोठं काम ते करतायत. आपण त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्या कार्याबद्दल माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपल्या पार्श्वभूमी बद्दल थोडं जाणून घ्यायला आमच्या प्रेक्षकांना आवडेल. नमस्कार. मला आज आपण आमंत्रित केलं त्याबद्दल खूप आभार. बेसिकली लहानपणापासून आम्ही ज्या वातावरणामध्ये वाढलो तर तो भाग हा पूर्णपणे ग्रामीण भागातला असल्यामुळे आणि तिथे शिक्षणाच्या एकदमच मोजक्या संधी होत्या. मोजक्या संधी या अर्थाने की छोटंसं गाव, 50-40 घरं असलेलं, आणि ते एकाच वर्गात, आजही काही ग्रामीण भागामध्ये एकाच वर्गात पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असं शिक्षण सुरू असतं. माझं पहिलं शिक्षण हे आष्टी बीडमध्ये, करंजी गावामध्ये ती शाळा आहे, तिथं झालं. आणि मग तिथून त्यानंतर पुण्यामध्ये आईसोबत आम्ही आलो. दुसरीपासून माझं पूर्ण शिक्षण हे प्रामुख्याने पुण्यामध्ये सुरू झालं. आणि मग त्यानंतर अभ्यासात हुशार असल्यामुळे शाळेतून आम्हाला तेव्हा अगदी 200 की साधारणपणे 300 रुपये वगैरे अशा पद्धतीची स्कॉलरशिप मिळायची. तिथून मग सुरू आहे. शिष्यवृत्तीच्या आधारेच शिक्षण. येस. पुढे कॉलेज आणि याचं शिक्षण नाही. त्यानंतर असं झालं की बेसिकली माझं शिक्षण हे अनाथ आश्रमात झालं. 4थी पासून 10वी पर्यंत. माझे वडील लहानपणी वारले आणि अर्थात ते व्यसनाधीन होते. दारू, म्हणजे सांगायला काही हरकत नाही की व्यसनाचे सगळे प्रकार त्यांनी हे केले आणि त्याच्यामुळे त्यांचं निधन झालं. आणि मग अनाथ आश्रमात असताना 4थीला मी दाखल झालो आणि तिथून पुढचं 10वी पर्यंत माझं सगळं शिक्षण अनाथ आश्रम. पण एवढा अगदी बेसिक जगण्याचा संघर्ष सुरू असताना एक ही सर्जनशीलता कुठनं विकसित झाली? म्हणजे या एक क्रिएटिव्हिटीसाठी काही एक पोषक वातावरण लागतं. तर
ते कशातनं निर्माण झालं, म्हणजे कसं काय, त्याला प्रेरणा काय होती? प्रेरणा आता जसं खरं तर आश्रमामध्ये ज्यावेळेस दाखल झालं तर तिथून खरं खतपाणी मिळायला सुरुवात झाली असं म्हणता येईल. कारण की तिथं जे म्हणजे जिथली शिस्तबद्धता असते, स्वतःची कामं स्वतः करायची, 5:15ला उठायचं आणि 5वी पासून पुढे मग स्वतःची कपडे हाताने स्वतःच धुवायचं आणि अभ्यासामध्ये मी कायम टॉपलाच राहिलेलो आहे. त्याच्यामुळे डान्स आणि या इतर कला, माझं हस्ताक्षर सुंदर आहे. मी शाळेमध्ये बोर्ड रंगवायचो, जसं की शाळेत मंत्रिमंडळ वगैरे लिहायला सांगायचं. तर सांगण्याचं तात्पर्य असं की महिन्याला म्हणजे आश्रमात मे महिन्यात घरी सुट्टीला पाठवलं जायचं. तर त्यावेळेस आईला मदत म्हणून काय काम करायचं, तर मी पहिल्यांदा काम केलं लग्नात पाणी वाटायचं, जे वेटर केटरिंग. हा, केटरिंग मध्ये. तर त्यावेळेस काहीतरी साधारण 90 रुपये त्या एका दिवसाचे. पण ते जरा लाज पण वाटायचं की आपण आपल्याच गावात ते काम करणं. हा, गावात पण आणि शाळेमध्ये पहिला दुसरा, जरा शिक्षकांचा लाडका विद्यार्थी असल्यामुळे तर ते एकच दिवस केलं. परंतु मला लायब्ररीमध्ये काम करायला मिळालं. लायब्ररीत काय काम करायचं, तर झाडू मारायचा, ती पुसायची. तिथे माझा पहिला संबंध आला पुस्तकांशी. मग तो जो पुस्तकाशी संबंध आला, तो मी भरपूर पुस्तकं वाचले. नंतर ती चावीच माझ्याकडे घेतली आणि मी, आमचं घर एक खूप छोटस, म्हणजे 10 बाय 10 पेक्षा पण छोटस, तर मी झोपायलाच ग्रंथालयामध्ये जायचो आणि तिथून मग पुस्तकांशी जास्त जवळीक संबंध, वाचन. आणि मला वाटतं कविता लिहिण्याचा, त्याच्या आधी मी कविता म्हणजे अगदी 5वी 6वीला कविता लिहायला, म्हणजे स्वागत करूया हर्षभराने वगैरे अशा पद्धतीच्या. पण खरी कविता जर कुठे जन्माला आली तर ती वाचनातून. आणि मला त्या ग्रंथालयामध्ये रमेश पडवळ म्हणून त्यावेळेस सकाळचे उपसंपादक होते, त्यांच्या आनंद यात्रा नावाचं ते ग्रंथालय होतं. तिथून मला खरी म्हणजे सुरुवात ज्याला आपण म्हणू शकतो की साहित्यिक अंगाने मी वैचारिक जडणघडण व्हायला सुरुवात झाली. आणि मग एकूणच वाचन आणि या सगळ्या गोष्टी करत करत आईला मदत करणं वगैरे तिथपर्यंत. मग या कालावधीमध्ये असं झालं, आश्रमात असताना मी 8वीला असेल, 8वीला हिला आपले महबा चव्हाण गझलकार, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली मी 8वीत असताना पहिलं कवी संमेलन केलं आणि त्यांनी मला ते हे नाव दिले, हृदय मानव. त्यावेळेस. आणि मग तिथून शाळेत प्राणी जगत वगैरे मासिक तिथे छापून आलं, तर मग ते तसंच पडलं. मग इलाही जमादारांनी त्याला उचलून धरलं. तर ह्या अगदी सुरुवातीच्या काळात ह्या 2 माणसांचे जवळीकता आली. म्हणजे इलाही जमादार असतील, महबा चव्हाण असतील, अगदी पन्नालाल सुराणा असतील, संजय सोनवणे असतील, तर ही आपले भाई वैद्य असतील, तर त्यानंतर दबी कुलकर्णी असतील. ह्या सगळ्या साहित्यिकांचा गोतावळा. म्हणजे की असं नाही की ते फार जवळून ओळखतात, पण त्यांना भेटणं किंवा आपल्याला त्यांच्याकडनं काहीतरी आपल्याला ओळखतात की नाही यापेक्षा बरोबर ऐकत राहणं आणि जसं की संस्कार वेचायचे असतात, त्या पद्धतीने सुरू झालं. आता हे जसं आपण म्हणजे वैचारिक जडणघडणीमध्ये जसं वाचन किंवा साहित्यिक आणि या लोकांचा सहवास याचा जसा परिणाम असतो, तसाच परिणाम आपल्या भोवतीचं सामाजिक वातावरण आणि आपले एक व्यक्ती म्हणून समाजात येणारे आपल्याला अनुभव याचाही मोठा वाटा असतो. अगदी. तर तसं काय आपल्याला म्हणजे आपल्या जडणघडणीत भर पडेल असे काही अनुभव किंवा असे काही हे अनुभवायला आलं का म्हणजे आपल्या जीवनामध्ये? हा, जडणघडणीचा तसं खूप सांगता येईल. कारण की 10वी नंतर मी म्हणजे आमच्या अनाथ आश्रमाचा नियम होता की ते 10वी पर्यंतच तिथे ठेवायचे आणि 10वी नंतर म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की एक टप्प्यापर्यंत आम्ही तुम्हाला सांभाळून घेतला, आता तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा, कष्ट करा, मेहनत घ्या, अशा पद्धतीने होतं. मग 10वी नंतर मी बाहेर आलो तर शिक्षण नाहीच घेतलं. म्हणजे
फी आणि तेवढी माझी आई पण कचऱ्याच्या घंट्या गाडीवरती काम वगैरे करायची. तर त्या एकूण काळामध्ये माझी भटकंती झाली तशी. मग वेटर, वॉचमॅन, सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, काही राजकीय नेत्यांच्या ठिकाणी अशी कामं करणं, तो सगळं झालं. पण या सगळ्यामध्ये सगळ्यात सकारात्मक गोष्ट कोणती होती तर माझ्या कविता सुरू होत्या. माझ्या कविता पेपरला छापून यायच्या. मी कवी संमेलनाला बालकवी म्हणून जायचं. हा एक पार्ट हे चालूच होता. आणि दुसरं म्हणजे आपला वैयक्तिक संघर्ष सुरू होता. आता आईचं म्हणणं काय असायचं, म्हणजे माझ्या आईला असं सांगितलं होतं की कविता लिहिणं हे म्हाताऱ्या लोकांचं काम असतं. म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर विरंग सगळं करून झालंय आता काय लिहायचं, तर चला छान गोड कविता लिहा. तर ते तसं व्हायचं. पण मी लिहायचं कविताला, आईला काही घेणं देणं नव्हतं. आईचं स्पष्ट म्हणणं काय होतं की नाही, शिक्षण, काम करायचं, लग्न करायचं, म्हणजे ज्याला अगदी बोली भाषेत आपल्या रांकीला लागलं पाहिजे अशा पद्धतीचं पोट भरायचं असं आईचं एकूण म्हणणं होतं. पण मी आपलं चाललंय म्हणजे. पण आता मी तुमच्याशी बोलतोय म्हणून असं वाटतं की अरे ते संघर्षाचा दिवस होता. पण त्या स्थितीला ते वाटत नाही की माझा संघर्ष आहे. माझी त्यावेळेसची ती स्थिती होती आणि परिस्थिती मला पुढे घेऊन जाणं गरजेचं होतं. बरं, असं नाही की काहीतरी आयुष्यात टार्गेट ठेवले, काहीतरी दिशा ठरवली आणि आता त्या दिशेच्या गोष्टीने जायचंय, त्या मार्गाने, असं काहीच नाही. दिशाहीन पद्धतीने सुरू आहे. सोबत माझ्या कविता होती आणि कवितेने जे काही अनुभव बाजूला जे काय समोर येईल त्याप्रमाणे वाहत जाणे. मग मी सिक्युरिटी गार्डचं काम करायचो ना, एकदम उच्चभ्रू सोसायटी विमाननगरची, आणि तिथे मला इंग्लिश पण मी बोलायचो, म्हणजे आपली तोडकी मुलं. तिथल्या चेअरमन्स वगैरे आणि हाय प्रोफाईलचे सगळे मुलं ते माझे मित्र झाले नंतर. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, आणि मग त्या चेअरमनशी कम्युनिकेशन. तर त्या सोसायटीमध्ये जरा बऱ्यापैकी माहीत झालं. पण नंतर असं झालं, त्या ज्या चेअरमन होत्या मधू मॅडम, त्यांनी मला सांगितलं अरे ये क्यों कर रहे हो तुम इतना अच्छा लिखते हो, ऐसा वैसा. तर त्यांनी माझ्या बॉसला सांगून कामावून काढायला सांगितलं. त्यांचं म्हणणं काय होतं की हा जर इथेच अडकून प्रगतीकडे जाणार नाही. आणि त्यांचे मिस्टर काहीतरी US ला वगैरे असायचे, तर ते आल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या घरी कॉफीसाठी बोलवलं. मला भारी वाटलं की एकदम. आणि एकीकडे अभिनयाचं नक्कल करणं, मिमिक्री वगैरे करणं हे मला फार आवडायचं. तर मी मड आयलंडला ऑडिशनला जाणं, ह्या सगळ्या याच्यामध्ये त्या सिरियल यायच्या, दुर्वा, देवयानी, लक्ष, क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, याच्यात अगदी 5-5 सेकंद, 10-10 सेकंदाच्या भूमिका केल्या. किंवा बालगंधर्वला नाटकाचे. तर मग ते नाटकाचे तिथे गेल्यावर त्या मुली एवढ्या सुंदर सुंदर, मुलं एकदम दिप्पाड तब्येत, आणि त्यांच्यासमोर आपलं काही म्हणजे कपडे पण तसे हे नाही. किंवा नाटक काय असतं, नाटकाची विविधता काय आहे, त्याचे वेगवेगळे अंग काय, एवढं पण माहित नव्हतं. पण आपल्याला काहीतरी येते. आणि कट टू एक मुद्दा सांगायचा राहिला की माझ्या घरी धार्मिक वातावरण प्रचंड होतं. माझ्या आजीच्या अंगात यायचं तुळजाभवानीचं. माझे वडील पोतराज होते. म्हणजे असं म्हणतात, आजी म्हणते की तू नवसाचा आहेस आणि रेणुका देवी, म्हणजे मोठ्या देवीला सोन्याचे डोळे अर्पण केलेले आणि माझ्या नावाने कोंबडे कापले जायचे दरवर्षी महालक्ष्मीच्या याच्यामध्ये. तर मी पण ते काही काळ 6वी-7वीच्या दरम्यान चालवलेले. मग पोतराज घरी यायचे, मग तिथून चालत चालत आम्ही जायचो. मग ती आराध्यांची गाणी व्हायची, जागरण, गोंधळ वगैरे. संगीताचा तो जो पहिला ठेका आहे तो तिथे सापडला. आणि तर ते जे धार्मिक हे चुकीचं आहे कुठं, तर पुन्हा म्हणजे बॅक टू द वैचारिक ग्रंथालय, तिथे पहिल्यांदा फुले शाहू आंबेडकर सापडले. आणि मग हे किती चूक आहे. पण आपला समाज धार्मिक गोष्टीमध्ये इतका गुरफटलेला गेलेला आहे की त्यांना बाहेर काढणे शक्य नाही, अशक्य. आणि आपल्या पोटाचाच प्रश्न नाही तर आईला मी काही शहाणपणा सांगणार.
तू काय करू नको वगैरे. त्यामुळे मी ते नाही केलं, पण मी बंद केलं की ह्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या आपल्या पुरत्या तरी बंद करू, आपल्या माझ्या पुरते बंद केल्या पाहिजेत. म्हणून मी ते पूर्णपणे बंद केलं. आणि मी आमच्या घरातले जे देव आहेत घर बांधताना ते म्हणजे लाल कपड्यात, आणि माझ्या आईच नाही तर बरेच कुटुंब आजही असं करतात की ते देव धुतात परातीमध्ये आणि त्याचं पाणी घरावर टाकतात, ते शुभ मानलं जातं. तर माझी आई पण त्या पद्धतीने करायची. आणि मी आजारी पडलो ना की एक बाई होती आमच्याकडे देवरशी, तर ती काय करायची, आरसा असतो ना, आरशावरती हळद कुंकू टाकायची आणि ते चाराने, आता बंद झालं, चाराने उभे करायचे. काळूबाईचं आहे का, अंबाबाईचं आहे का, तुळजा, मग ज्या देवीचं नाव घेतल्यानंतर चाराने उभे राहतील मग ह्या देवीचं तुला आहे. मग तू एक काम कर, आईला सांगायची एक अंड, लिंबू, त्याला टाचण्या, एक कच्चा रोड बनवायचा आणि वड्यामध्ये मग कुठलाही वडा, मागे बघायचं नाही. आई पण, माझे वडीलच नव्हते ना, मग आईला काय होते की मुलं जगली पाहिजे. मग आईला कोणी पण काय मिळेल तो आधार, आधार, मुलं जगली. मग आई काय पण करायची. मग आई नाईटला हॉस्पिटलला काम करायचे तर आम्ही शेजारच्यांकडे झोपायचो. 3री-4थीची गोष्ट असेल. पण माझा भाऊ लघवी करायचा. मग त्यांनी आमचं बंद केलं की, आणि बरोबरच आहे, बरोबर. आता मी जर विचार करतो ना, त्यांचा निर्णय योग्य आहे. त्यावेळेस ती सिच्युएशन होती. तर मुख्य मुद्दा जो देवऋषीचा मी म्हणत होतो ते बंद करणं हे अगदीच अलीकडच्या काळामध्ये झालं. ओके. आता या सोशल मीडियाचं जे नवीन माध्यम, म्हणजे आता आपण जे सांगितलं की आपली वैचारिक बैठक कशी तयार झाली, त्याच्यानंतर संगीताचे धडे पण, म्हणजे एकीकडे या धार्मिक बाबती सोडून देताना त्यातलं संगीत पकडून ठेवलं, म्हणजे त्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे ती पकडून ठेवली. तर या दोन्हीचा सोशल मीडियामधनं वापर करण्याची सुरुवात कशी झाली, मुळात म्हणजे सोशल मीडियाची ओळख कशी झाली? सोशल मीडियाची ओळख तर अलीकडच्या काळात, पण माझ्याकडे पहिला फोन जो आला तो डब्बा नोकियाचा, ते आमचे पडवळ सर म्हणून होते. तर त्यांनी मला सुरुवातीला काय काम दिलं, तर ते महायज्ञ नावाचं मासिक चालवायचे, म्हणजे लायब्ररी ज्यांची होती. तर त्यांनी महायज्ञ नावाचं मासिक सुरू केलं होतं आणि त्याच्यातलं मला वितरणाचं काम दिलं होतं. बरं. तर त्यांनी सायकल पण दिलेली मला आणि तेव्हा मी सायकल पण शिकलो. आणि वितरणाचं काम करत असताना त्यांनी तो पहिला फोन दिला. मग काही कारणास्तव लायब्ररी बंद झाली. नंतर मी ऑफिसमध्ये काम करत असताना मला चायना पहिल्यांदा फोन आला, 2G 10 रुपयाचं स्क्रॅच करून नेट मिळायचं. तेव्हा पहिला फोन आला. त्यातून गुगल आपल्याला असतं, गुगल नावाचं काहीतरी गोष्ट, त्याच्यात आपण सर्च करू शकतो. तर ते बफरिंग इतके वेळ चालायचं की 2Gचं भयंकर. आणि मग 4Gचा जो का, तेव्हा तर मग फोनच नव्हता माझ्याकडे, कारण की असं इकडून तिकडून मिळालेला. मग मी स्वतः पहिला फोन विकत घेतला असेल अगदी आत्ता 16-17च्या 2016-17, म्हणजे माझा स्वतःचा जो आहे. तेव्हा सोशल मीडियाशी तसा संबंध आला. आणि त्याच्यावरती मग मला मुलाखती आणि आत्मवृत्त भयंकर आवडतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऐकून घेणं हे पण मी माझं वाचन समजतो, बरोबर, त्यांचं गोष्टी. मग तिथून युट्यूब वगैरे जास्त संबंध आला. पण आपण पण त्याच्यावरती काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असतं वगैरे वगैरे, तितकंसं काही तसं माहीत नव्हतं. म्हणजे जो आपला प्रश्न आहे की कसा संबंध आला, तर त्या 16-17 मध्ये सोशल मीडियाशी तसा, सोशल मीडिया काय आहे हे काय आहे ते कळलं. आणि मला त्याच्या आधी एक सवय होती की मी मॅगझिन दिवाळी अंक घ्यायचो आणि त्याच्या खालचे फोन नंबर असतील मोठे मोठे, मग त्यांना फोन करायला उगाच आपल्या शुभेच्छा द्यायच्या, सर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा किंवा असंच काहीच कारण नसताना. आणि ते मी करायचं. आणि त्यातून मी अशी छान लिस्ट बनवली होती. हे दवी कुलकर्णी, हे वसंत आबाजी ढाके, हे नाटककार, असं तसं प्रदीप निफाडकर. तर त्यातून ओळखी झाल्या. आणि
त्यांना माहिती पण नसायचं हा कोण आहे. मीच फोन करून सर कशा आहात, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, छान आहेत ना वगैरे असं करायचं. व्हेरी गुड. तर अशा खूप गमती जमती आहेत. पण मग सोशल मीडियामध्ये प्रत्यक्ष काम करायला सुरुवात कशी केली, म्हणजे त्याला निमित्त काय झालं, की कसं कळलं की आपण पण ह्याच्यामध्ये काम करू शकतो? हा, सोशल मीडिया मध्ये आणि पहिलं काम काय होतं ते? पहिलं काम, येस, सोशल मीडियामध्ये मी 9वीला एक निबंध लिहिला, मुलगी या नात्याने 2 शब्द, आणि तो माझ्याकडे लिहिलेला होता. 2013ला आमचे हे बोलले शॉर्ट फिल्म करायचं. मला ते खूप त्याच्या आधी मी ते सांगतो की माझ्या डोक्यात काय आलं ना की म्हणजे की आता तुम्ही दिग्दर्शक आहात आणि तुमच्यासाठी जे चेहरे आहेत त्या व्याख्यामध्ये मी नाहीच आहे, पण मी तुमच्यापेक्षा काहीतरी भारी मांडू शकतो असं मला वाटायचं. किंवा माझं जगणं जे आहे, माझं दुखणं वेगळं आहे, ते लाईमलाईट एरियामध्ये नाहीच आहे. म्हणजे मी घरी जाऊन जर असा पायावर आडी टाकून झोपत असेल ना तर ते लाईमलाईट मध्ये नाहीच आहे. लाईमलाईट मध्ये असं छान शिस्तबद्धपणे अरे गुड मॉर्निंग असं हे फ्रेम मध्ये आहे ते मी. तर मग तो जो निबंध होता त्याच्यावरती असं ठरलं की शॉर्ट फिल्म करायची. मग त्याच्यात मी विषय धरला होता की मुली आत्महत्या का करतात. ते तो कच्चाच निबंध लिहिला होता, पण त्याची 2013ला गरज पडली की मुली आत्महत्या का करतात. तर म्हणजे पुरुष घरातला मुलगा काही पण करू शकतो, पण मुलीने केलं तर मुलगी तुला कळत नाही का, बरोबर, हा कोण आहे, तो कोण आहे. ह्या सगळ्या क्लॅशेस मध्ये मी ती लिहिली की ती मुलगी आत्महत्या करते आणि एक पत्र लिहून ठेवते की म्हणजे दादा इकडे गेला तर तुम्ही काही बोलत नाही, पण मी गेले तर तुम्ही बोलता. माझं मुलगी या नात्यात 2 शब्द नावाची पहिली शॉर्ट फिल्म लेखक म्हणून माझी ती 2. पण ते शॉर्ट फिल्म या फॉर्म मध्ये कसं आलं, म्हणजे लेखन किंवा कविता हे तुमचं पहिल्यापासून चालू होतं हे मान्य, बरोबर, पण शॉर्ट फिल्म हे माध्यम आहे आणि ते सोशल मीडियामधनं प्रसिद्ध होऊ शकतं आणि लोकांपर्यंत जाऊ शकतं, हे कसं कळलं? हा, तर मी ह्या शूटिंगला जायचो ना सिरियल वगैरेच्या, तर म्हणजे त्याच्या आधी छोटी गोष्ट सांगतो. मी राजे क्रांती नावाचा चित्रपट केला, त्याच्यामध्ये मनोज जोशी आहेत ना, मोहन जोशी त्यांचा मी साथीदार दाखवले. आणि त्याच्यामध्ये सीन काय होतं माहिती की मोहन जोशी पुढे चालले आणि त्यांच्या मागे जायचंय, 10 पावले चालायचं असेल. तर मी दिग्दर्शकाला 10 वेळा विचारलं होतं, सर बरोबर चाललोय ना, कसं चाललोय मी, बरं माझा चेहरा पण दिसत नाही, माझं डोकंच दिसणार आहे, पण एक्साइटमेंट असते ना आपण फिल्म मध्ये आहोत. तर त्याच्यामुळे एक मनात उर्मी निर्माण झाली, आपलं काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मला ते भारी वाटलं की माझ्या स्टोरीवरती आता शॉर्ट फिल्म तयार होते. शॉर्ट फिल्म म्हणजे काय तर एक कमीत कमी वेळामध्ये अधिक अर्थ असलेली एक पोटेन्शियल चांगल्या पद्धतीची कलाकृती तुम्ही सोशल मीडिया म्हणजे युट्यूबवरती टाकू शकता. असं माझे मित्र भास्कर, माझे भाऊच आहेत एका लांबचे, तर त्यांनी मला सांगितलं. तर माझा पैशाचा तर काही दुरान्वय संबंध नाही, पैसे बिशे आपल्याकडे नाही बाबा. मग त्याचा कॅमेरा, तो चांगला डीओपी वगैरे हँडल करायचा. मग असे मित्र वगैरे करून बोलले चल करून टाक. मग वाघोलीचं ते एक गाव निवडलं आणि तिथं ते फाशी वगैरे घ्यायची सीन तिथं केलं. तत्पूर्वी मग माझे मित्र जे आहेत अशोक सूर्यवंशी, त्यांचा तो एक वर्कशॉप होता ऍक्टिंगचा, त्यांचा क्लास वगैरे. तर तिथं मी मुलांना धडे द्यायचो, नवरस, विभत्स, शौर्य, कारुण्य, अशा पद्धतीने आमचंच म्हणजे आम्ही काय हे नव्हतं. तर मग त्याच्यातून ती एक कलाकार मिळाले. मग त्यांनी ते केलं, पण मी त्याच्यामध्ये बेसिकली मला पाहिजे तसं मला ते छान आवडतं. हा तू असं कर, ही फ्रेम लाव, क्लोजअप लाव, वाईड लाव, असं ते ना का OS लाव वगैरे, ते मी तिथे सांगायला मला ते. पण ऍक्च्युली आता म्हणजे या सगळ्या सिरियल्स किंवा तो एक सिनेमा जो काय केला, तर याच्यात एवढं तांत्रिक ज्ञान कसं काय मिळालं, म्हणजे क्लोज काय असतो किंवा लॉंग शॉट काय असतो, किंवा म्हणजे हे जे सगळ्या तांत्रिक बाबी असतात ज्या दिग्दर्शनासाठी किंवा छायाचित्रणासाठी महत्वाचे असतात, याचं ज्ञान एवढ्या छोटे छोटे रोल करत असताना कसं काय मिळालं?
दिग्दर्शनाचं म्हणजे दिग्दर्शक म्हणजे काय ही संकल्पना तशी स्पष्ट नव्हतीच मुळामध्ये. त्याच्यानंतर आम्ही जे क्लासला आम्ही छोटे मोठे शॉर्ट फिल्म केले, नो वेकन्सी केली. नो वेकन्सी म्हणजे काय, हल्ली मुलं शिकलेले आहेत पण त्यांना जॉबच नाही. आमचे कपडे आजही ते युट्यूबला आहे. आमच्या त्याचे पोलीस बिलीस जर बघाल सर, कपडे इस्त्री बिस्त्री केलेलं नाही, पट्टा बाहेर आलेला आहे, हे काय रे काय करतोस इथे, अशा पद्धतीचं केले. पण त्याला दिग्दर्शन म्हणजे काय असतं असं काय अंग नाही. मग परत पण ते शिकण्याची प्रक्रिया कुठली, तर मग मुलाखती आहे. अच्छा दिग्दर्शन, मग मी ते आपले चार्ली चॅप्लिन वाचले. म्हणजे माझ्या मनात नियम गंड काय होतं की अरे तुम्हाला पिक्चर मध्ये काम करायचं, तुम्ही भारदस्त असलं पाहिजे, बॉडी बिडी एकदम खतरनाक मध्ये. तर नंतर वाचन इतकं प्रगल्भ बनवलं, वाचनाने सांगितलं की चेहरा नसलेल्या माणसांनीच इतिहास घडवला. बरोबर. आणि ते करत असताना मग दिग्दर्शकाकडे आपला जो प्रश्न आहे, तर दिग्दर्शक म्हणजे काय ही भूमिका स्पष्ट नव्हतीच. पण नो वेकन्सी केलं, त्याच्यानंतर हेल्प नावाची एक शॉर्ट फिल्म केली आम्ही, की आज जर ऍक्सिडेंट झाला, एखाद्या बाईचा ऍक्सिडेंट झाला की तिच्या गळ्यातलं सोनं बिनं काढून चोरून येतात, मदतीला कोण येत नाही, मदतीला आलं तर पोलीस उचलतात. ते मी पहिलं दिग्दर्शन केलं तसं त्या अर्थाने. बरं दिग्दर्शन केलं म्हणजे काय नाही, इकडून उचला तिकडे चला, तू हे कर तू ते कर, हा तू कर असं सांग. पण दिग्दर्शक डिटेलिंग मध्ये काय, तर मी संविधानावर दीक्षा नावाची शॉर्ट फिल्म केली. त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही बसलो बैठकीला, मग हल्ली आपल्याकडे रूढ झालेला या हसेला गाव वाहसेला गाव म्हणजे दिग्दर्शक, अशा पद्धतीचं आहे. पण दिग्दर्शक कॅप्टन ऑफ शिप असतो, त्याला भाषेचं नॉलेज पाहिजे, कथानकाचं ज्ञान पाहिजे, तुमच्या कथेचा सारांश काय आहे तो लोकांपर्यंत कशा पद्धतीने गेला पाहिजे. कॅमेरामॅन त्याचं काम करणारच आहे, परंतु त्यांनी लावलेली फ्रेम योग्य आहे की नाही, ती कशा पद्धतीने प्रेझेंट करते, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असणं. आणि मग मी असं समजतो जर लेखक दिग्दर्शक असेल ना, तर ती जास्त प्रभावी खतरनाक प्रोजेक्ट. मग दीक्षा शॉर्ट फिल्मला मला अगदी तुरळकपणे काही चांगल्या माणसांशी संबंध आल्यावर कळलं की अरे बापरे, दिग्दर्शक हे लय मोठे, आपण जेवढं समजतो तेवढं नाही, तरी काही तांत्रिक चुका आहेत दीक्षामध्ये. मग त्याच्यात मी असं समजतो की सर एखादं वर्कशॉप आपण केलं, 1 लाख रुपये भरले, वर्कशॉप केला, त्याच्यात पेपर आउटच्या गोष्टी कळतील. पण एक प्रोजेक्ट केला ना, खूप नॉलेज मिळतं. त्या दिवसाचं नियोजन, फ्रेम्स, ते पूर्ण स्टोरीचं जे काय स्टोरी वगैरे वगैरे, ड्रॉइंग्स वगैरे सगळं ते नॉलेज. मग प्रोजेक्ट करत करत शिकत गेलो. सदाफुलीमध्ये मग मी दिग्दर्शन मग जरा गांभीर्याने केलं, खूपच जास्त गांभीर्याने. मग मी एक एक डायलॉग हा का गरजेचा आहे, याचा संदर्भ होतोय की नाही. बरोबर. आणि मग व्हेरीच भिडेवाडाला शांतपणे करत, मग मला दिग्दर्शक भूमिका चांगली का, म्हणजे दिग्दर्शन करणं का चांगलं वाटतं, तर मला वाचायला खूप मिळतं. एक विषय घ्यायचा तर खूप सगळे पुस्तकं वाचायला संदर्भ सगळे गोळा करायचे, संदर्भ. आणि मी अशा लोकांना चांगला दिग्दर्शक समजतो. एकदम आलं बसलं, टोपी बिपी टाकली, ओव्हर टाकला, चलो ऍक्शन, तर ते दिग्दर्शक माझ्या दृष्टीने महत्वाचे नाही. ज्यांना विचारधारा आहे ते दिग्दर्शक चांगले आणि त्यांचे सिनेमे चांगले आहेत, असं मी माझ्या पुरतं समजतो. आता शॉर्ट फिल्म हे माध्यम आणि समजा आपण इतर चित्रपटाशी तुलना केली, बरोबर, आणि मुख्य तुमचा जो उद्देश आतापर्यंत राहिलेला आहे की सामाजिक संदेश हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आपल्या माध्यमातून, बरोबर, तर चित्रपटाचं माध्यम आणि समाज माध्यमांमधून शॉर्ट फिल्मच्या याच्यातनं लोकांपर्यंत पोहोचणे, याच्यात प्रभावी जास्त काय वाटतं दिग्दर्शक म्हणून आणि एक सामाजिक विचार पोहोचवण्याची आस असलेला एक काय म्हणू आपण त्याला की कार्यकर्ता म्हणून. तर याचे मी दोन याच्यामध्ये फोड करेल की कार्यकर्ता म्हणून आधी, तर कार्यकर्ता फुले शाहू आंबेडकर किंवा ही विचारधारा अभ्यासताना एक गोष्ट लक्षात आली संत महात्मे की त्यांनी प्रेम करायला शिकवलंय. आणि मग सोबतीचा प्रवास प्रेम, बुद्धाचं तत्वज्ञान प्रेम, ह्या सगळ्या प्रेमाच्या कुठलाही संत घ्या, त्यांनी शांततेचे सगळे संदर्भ दिलेले आहेत.
तर कार्यकर्ता म्हणून ही जी प्रेम करण्याची भावना आहे, सोबत असल्याचं जे काय आहे, आणि अभ्यासू वृत्ती आणि शांततेचा मार्ग, इथून जात असताना दिग्दर्शक या पातळीवर जर मी पाहतो तर मी अगदी शिकण्याच्या प्रक्रियेमधला आहे. तर जितकं, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी इतकं सगळं वाचन केलेलं आहे पण मी 10%च वाचले. इतका मोठा विद्वान माणूस तर मी तर त्या दृष्टीने काहीच नाही. आणि मला तर खूप म्हणजे अजून वेगवेगळे अनुभव घ्यायचे. फॉरेन मधलं, हॉलिवूड मधलं तंत्रज्ञान, त्यांची दिग्दर्शनाची पद्धत काय आहे, युट्यूबला वगैरे आपल्याकडे माहिती आहेतच, पण तसं करत नाही. आता एक गोष्ट की हिंदीमध्ये पण एकदम लॅविश आहे सगळं, पण मी त्या बाबतीत ना सर असा विचार करतो की हिंदीमध्ये म्हणजे काही सिनेमे आलेत 100 करोड बजेट, पण स्टोरी लाईनच नाही. नुसतं तंत्रज्ञानावरती भर नुसतं तंत्रज्ञान आलं. मग समजा एखादा मोठा ऍक्टर आला, एका बुक्केत असं गाल वगैरे होणार, तर ते म्हणजे ती क्रिएटिव्हिटी मला वाटत नाही. ती क्रिएटिव्हिटी करत असताना तांत्रिक खेळ म्हणजे क्रिएटिव्हिटी नाही. तर तशा सिनेमांमध्ये मला इंटरेस्ट नाही. तर ते तसे सिनेमे जे दिग्दर्शित करतात त्यांना मी एवढा एकदम आयडॉल मानव एवढा दिग्दर्शक मी मानत नाही. तर हे जे विचार सिनेमा काय आहे तर पोहोचण्याचं माध्यम आहे. तर पोहोचवण्यासाठी मग मी विचारधारेच्या दृष्टीने विचार करतो की समाज प्रबोधन कशा पद्धतीने होतं. तुम्ही जो मुद्द्यावरती यायचं झालंच तर शॉर्ट फिल्म आणि सिनेमा याच्यात प्रभावी माध्यम. तर शॉर्ट फिल्म आणि सिनेमा मला वाटतं ते माध्यम एकच आहे एक प्रकारे, फक्त त्यांची कमर्शियल गणित वेगळी आहे. सिनेमाची कमर्शियल गणित मग नफा तोट्यावरती येतात आणि लघुपटाची गणित मग फेस्टिवलच्या अनुषंगाने काही जण काम करतात. मी फेस्टिवलच्या अनुषंगाने आतापर्यंत कामच केलेलं नाही. मला कुठला अवॉर्ड मिळाला पाहिजे आणि मी ठरवून असं नाही केलं की हा मला ह्या फेस्टिवलला पाठवायची, मग माझी लेंथ 30 मिनिट असेल. माझी स्टोरी संपली की फिल्मची लेंथ संपली, मग ती 27व्या मिनिटाला संपो, 29व्या संपो किंवा 45ला संपो. असं नाही की 60 मिनिट आमकडं. व्हेरीज मीडिया एवढा 1.25 तासाची झाली. काहींनी मला सजेस्ट केलं की कट कर 60 मिनिटाचं कर, आपण फेस्टिवल. कारण आजकाल सिनेमे 1 तास 50 मिनिटाचे असतात झालेले. बरोबर. तर त्याच्यात तर मग मी ते माध्यम काय लघुपटाचं काय युट्यूब वरती सोपपणे. काही सिनेमा तर चालत पण नाहीत. काही सिनेमा म्हणजे सिनेमा हा कमर्शियलच आहे, पण लघुपट तुम्ही घर बसल्या बघू शकता. म्हणजे आता उदाहरणार्थ वेरीज भिडेवाडा केली, माझ्यासाठी माझी आई पहिला प्रेक्षक आहे. ओके, तर OTTला आलं, समजा XYZ OTTला आहे, तर मी माझ्या आईला सांगितलं की अरे माझी फिल्म आली OTT, माझे 149 रुपये कशाला भरणार, नाहीच भरणार ना. बरोबर. मग माझा प्रेक्षक माझा तळागाळातलाच प्रेक्षक आहे, जो जमिनीशी संघर्ष करतोय, लढतोय. ते काय म्हणत, अरे हृदय म्हणत तुझं बाबा तू सांग कधी येणार फुकटमध्ये. सध्या फुकटमध्ये काय पाहिजे, म्हणजे जर रस्त्यात भांडारा असेल तर मी जेवून जातो, त्याच्यात काय म्हणजे वाटत पण नाही. तर मग माझा प्रेक्षक माझी आई आहे, ती नाही करू शकत 149. मग मी भिडेवाडा बोललो फुकटमध्ये. ओके, आता याच्यावरनच मला पुढचा प्रश्न हाच विचारायचा आहे की मगाशी आपण कमर्शियल अँगलचा विचार केला सिनेमाच्या आणि याच्या दोन्हीच्या बाबतीमध्ये. तर आता तुम्ही जसं सांगितलं की तुमचा प्रेक्षक हा जगण्याचा संघर्ष करणारा वर्ग आहे, तसंच तुम्ही पण त्याच वर्गातले आहात. पण तरी तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी जपून त्या समाजाला काही विचार देण्यासाठी म्हणून काही काम करतात. पण हे काम करण्यासाठी आर्थिक बळ मग कसं उभं राहतं? जर का तुम्हाला OTT मध्ये जायचं नाही, कमर्शियल मध्ये जायचं नाही, तर मग या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आर्थिक गणित कशी जुळवायची? एकदमच पॉइंट टू प्रश्न, छानच. तर कमर्शियल म्हणजे मागचा जो मुद्दा होता की माझा त्याच्यातून कमर्शियल गणित आहे, तर माझं असं एक लक्षात आलेलं आहे की युट्यूब वरून सुद्धा अर्निंग चांगल्या प्रकारची आहे. OTTला आहेत, परंतु मी तुम्हाला सांगतो नेटफ्लिक्स, अमेझॉन मराठी प्रोजेक्टच घेत नाही.
त्यांना स्थानच नाही काही, म्हणजे एवढे भयानक स्थिती आहे. बरं, बाकीचे OTT कुठले आहेत, इतर जे काही आलेले आहेत, पण त्यांनाच जम बसवायचा आहे, मग ते काय हे करणार आहे. मग माझ्या आर्थिक गणिताच्या दृष्टीने तर मी कवितांचे कार्यक्रम करतो, शाळा कॉलेज याच्यावरती मानधन घेतो त्याचं. एक दुसरं म्हणजे मला गेस्ट बोलवतात, त्याचं नाही, हे तुमच्या उत्पन्नाचे एक साधन झाले. पण आता हे शॉर्ट फिल्म निर्मिती जी आहे, अगदी कमी बजेट जरी म्हटलं तरी सुद्धा त्याला खर्च आहे. तर युट्यूब मधनं येणारं उत्पन्न किंवा हे जे काही आहे, तर त्यांनी ऍटलिस्ट त्याचा खर्च तरी निघून जाण्या एवढं होतं का? म्हणजे नाही, मी जेवढे प्रोजेक्ट केलेत आतापर्यंत 7-8, त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून केलेले. त्याच्या मागची भूमिका आहे, म्हणजे मी कमर्शियल नाहीच केलं सर तसं. याच्या मागची भूमिका काय होती की म्हणजे ज्यावेळेस डोक्यात आलं तेव्हापासून की सोशल विषय मांडायचा, या दृष्टीने करत करत आलो. पण कमर्शियल करायचंच आहे त्या दृष्टीने, फक्त त्याचे मग थोडेसे वाटा बदलत गेला. म्हणजे बिडेवाड्याला अर्धा फायनान्स एका वेगळ्या व्यक्तीने, उर्वरित म्हणजे 6 लाख बजेट असेल, 3 लाख एक विशेष व्यक्ती, त्या व्यक्तीचं निर्माता म्हणून जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, आणि बाकी म्हणजे अशा पद्धतीने सहकार्य करणारे खूप आहेत की वैचारिक हे म्हणून. म्हणजे तुम्ही जर सामाजिक प्रबोधन करणारं काहीतरी करत असाल तर ती माणसं पाठबळ देतात, अशी काही माणसं आहेत. आणि मग ते करताना मला 2-3 प्रोजेक्टला अशी माणसं भेटली की 10 लाख आहे ना, आम्ही एवढं करतो, बाकीचं तू बघ. मग मी आतापर्यंत केलेले जे आहेत ना ते अशा पद्धतीने केलं. त्याच्यातून म्हणजे बनवतानाच अपेक्षा ठेवली होती की याच्यातून मला काहीही मिळणार नाही, मी कमर्शियल मार्गाकडे जाणार आहे, पण त्याचा थोडासा वेगळा प्लॅन आहे. सध्या आपला एकदम ट्रेंडिंग मध्ये असलेला जो व्हिडिओ आहे, म्हणजे जी शॉर्ट फिल्म आहे, तर ती व्हेअर इज भिडेवाडा, तर त्याच्याबद्दल आम्हाला जरा विस्ताराने ऐकायला आवडेल की त्याची म्हणजे अगदी संकल्पनेपासून ते निर्मिती प्रक्रिया आणि त्याला जो आता प्रचंड मोठा रिस्पॉन्स मिळतो. बरोबर. तर ह्या सगळ्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. व्हेअर इज भिडेवाडा 1.25 तासाचं आहे, त्याला मी फिल्मच म्हणतो. बेसिकली ती लार्ज शॉर्ट फिल्म पण आपण असं म्हणू शकतो. व्हेअर इज भिडेवाडाने मला अनपेक्षित ओळख दिली, कारण ते मला वाटलं नव्हतं एवढं. तर त्याचं झालं असं, माझी दीक्षा नावाची एक शॉर्ट फिल्मचं शूट संपलं आणि आम्ही भापकर पेट्रोल पंप आहे पुण्यातला, सातारा रोड, तिथे आम्ही चहा पीत बसलेलो. आणि मग एक चर्चा होते ना, आता काय करायचं. ज्यावेळेस आपण शूटिंगच्या मानसिकतेत असतो ना, त्यावेळेस आपल्याला सतत डोक्यात येतं की अभी कुछ तो नया करेंगे. त्यावेळेस पहिल्यांदा विषय छेडला गेला की आता आपण भिडेवाडा नाही, आपण सावित्रीबाई फुलेंवर काहीतरी करू. मग आम्ही चहा पिला आणि गेलो घरी. चर्चा केली, ती चर्चाच राहिली फक्त. आणि मग बोललो की ठीक आहे. मग माझ्या वेळेस डोक्यात वेगळी कल्पना आली होती की एक पुरुष येईल, तो स्त्री बनेल आणि मग सरकारला जाब विचारेल, कारण हल्लीच्या मुलींना काय घेणं देणंच नाही. भारतातली मुलींची पहिली शाळा इतके वर्ष म्हणजे जळमट येऊन धुळकात पडली आहे. आज एवढ्या महिला कुठे कुठे गेलेल्या, त्यांनी उतरला पाहिजे, अशी तेव्हाची माझी भावना. मग त्यावेळेस अशी कथानक केली. परत मी विचार केला की काय मजा नाही, वेगळं काहीतरी करू. मग म्हटलं आपण अभ्यास तर करू. मग भिडेवाडा ह्या प्रक्रियेचा अभ्यास करताना, वाचन करताना लक्षात आलं की अरे बापरे, इतकी अंतर्गत जळमट आहेत सगळे आणि भयानक विषय, वादग्रस्त विषय. इथपर्यंत काय. मग भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक होण्यासाठीची काय प्रक्रिया आहे, हा भिडेवाडा काय आहे, कशामुळे रखडलाय, त्याची कारणं कुठली कुठली आहेत, कोर्टामध्ये केस चालू आहे, किती वेळा सुनावण्या झाल्या, त्याचं काय झालं, लोक आंदोलन करतात, ते सगळं एक गोष्ट अभ्यास करून लक्षात घेतली. आणि मग लक्षात आलं माझ्या की हा अशा एका वेगळ्या अंगाने फिल्म बनवला पाहिजे की त्याच्यातून काहीतरी आउटपुट येईल. मग मी माहिती घ्यायला सुरुवात केली की भिडेवाडा
काय आहे, मग ते तेव्हाचा भिडेवाडा कुठला, मग ती प्रक्रिया जी आहे राष्ट्रीय स्मारकांचं होतं. तुमच्यासाठी माहिती सांगतो, भिडेवाडा आधी आहे सर, मग दगडूशेठ गणपती म्हणा किंवा तो संबंध परिसर हा नंतरचा आहे. तर कम टू द पॉइंट की भिडेवाडा फिल्मची प्रक्रिया सुरू होत असताना मी कथानक लिहायला सुरुवात केली की काही मुलं भिडेवाड्यासाठी काहीतरी करतात, अशा पद्धतीने दाखवलं पाहिजे असा विचार करतात. आणि मग बेसिक त्याचा बॅकग्राऊंड, आता खूप बघा 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, तिथे भिडेवाडा समोर जाणार, घोषणा देणार, आपलं रक्त गरम होतं, जयंत्या पुण्यतिथीला हारबीर घालतो आपण सगळे, पेपरला बातम्या आल्या, संपलं, विषय क्लोज. मी बोललो हा काही संघटना आंदोलन करायचे, भिडेवाडा झालाच पाहिजे, अमुक तमुक वगैरे, आणि ते रास्ता आहे. प्रत्येक संघटनेने दिलेलं योगदान नाकारत नाही, सगळ्यांचं योगदान आहे. म्हणजे फिल्मचं तर मी समजतो, माझी फिल्म ही खारीचा वाटा आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी लढे दिलेले आहेत. परंतु माझं असं मत आहे की लढ्यामध्ये ज्यावेळेस सातत्य येईल त्यावेळेस ते तिथपर्यंत पोहोचेल. म्हणून फिल्ममध्ये आम्ही तो डायलॉग घेतला, बहुतांश चळवळींना अपयशाचा इतिहास आहे, पराभवाचाच इतिहास आहे. म्हणून मग ते आम्ही फिल्मची प्रक्रिया सुरू केली, फिल्म लिहायला, एकूणच स्क्रिप्टवर वगैरे काम करायला सुरुवात केली आणि बोललो आता चांगलं करू. मग सुरुवातीला आम्ही पहिला त्याचा टीजर टाकला, तो पण मी माझ्या मोबाईलवरती शूट केला. आणि काय केलं, समोरून मी चालत 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 आलो, भिडेवाडा दिसतो, संपलं. एक मला वाटतं 15 सेकंदाची शूट घेतली, ती स्लो मोशन केली, त्याला ब्लॅकआउट टाकून ढग बिग एकदम चमकतात आहे, कमिंग सून एवढंच टाकून दिलं, मोबाईल वरतीच एडिट बिडिट केलं, त्याला काही आपलं हे नव्हतं. आणि मग त्याला लय रिस्पॉन्स मिळाला, भयानक, अरे कधी आणतोय. आणि मग त्याचा पोस्टर, माझे मित्र समीर आहेत, त्यांना मी पहिल्यांदा बोललो असेल की हे विषय करते, मग त्यांनी मला पोस्टर बनवून दिलं, महात्मा फुलेंची पगडी आणि त्याच्यामध्ये त्या पडलेल्या अवस्था, महात्मा फुलेंचा चेहराच नाही दाखवला, आणि व्हेर इज भिडेवाडा, कमिंग सून. तर ते चर्चा, तेव्हापासून फिल्मची चर्चा सुरुवात व्हायला लागली की भिडेवाड्यावरती काहीतरी येत आहे. पण चर्चा म्हणजे बेसिकच चर्चा, असं खूप म्हणजे नाही. मग आम्ही शूटिंगचं शेड्यूल वगैरे, मग सगळ्यात हार्ड विषय पैसा. पैशाचं ते आपण म्हणजे माहिती आहे, सगळी सोंग आणते, पैशाचं नाही आणते, त्या पद्धतीने सगळ्या. मग आमचे गझलकार मित्र आहेत, डॉक्टर नंदकिशोर दामोदर, त्यांनी प्रोजेक्टची आधी जबाबदारी उचलली. त्यांनी सिनेमातला महत्वाचा मोठा आर्थिक भाग विचारला आणि म्हटलं सर निर्माते म्हणून आम्ही तुमचं नाव देतो, डन. मग एक मोठी रक्कम आली, मग आम्ही त्याच्यावरती काम करायला सुरुवात झाली. पण मग गाणी आणि ते इतर सगळं मग आम्ही मित्रांनीच कॉन्ट्रीब्युशन केलं, 10,000 15,000. मग काही मीडिया स्पॉन्सर्ड, मीडिया स्पॉन्सरची व्याख्या वेगळी फिल्मच्या दृष्टीने, आमची व्याख्या वेगळी होती. आमची व्याख्या म्हणजे की तू मला मदत कर, मी तुझा लोगो वापरतो, एवढंच. पण ती विचारधारेमधली माणसं सगळी, संविधान आणि या सगळ्या याच्यामध्ये, तर त्यांनी म्हणजे हात एकवटले प्रोजेक्ट करताना. मग आम्हीच करायचं, भिंती आम्हीच रंगवायच्या, प्रॅक्टिसला आम्हीच प्रॅक्टिस घ्यायची. मग आम्ही ते गुगल मीट वरती रिहर्सल घेतली कलाकारांची. बरं असं नाही की यार तुला येत नाही, येईल रे, करू ना, बरोबर, येणार, आपलेच लोक आहेत, आपलीच लोक येणार म्हणून सगळ्यांना आम्ही गुंतवून घेतलं प्रोजेक्टला. मग माझे सगळे साहित्यिक मित्र वगैरे, महेश होनमाने, आमचा अमोल घाटविसावे, स्वाती कडू, स्वाती पाटील, रंजना कांबळे, असे सगळे चळवळीमध्ये काम करणारे तरुण चेहरे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. मग आम्ही एक पेपर आउट वर्क केलं की शूटिंगचं साधन कसं. त्याच्या आधी डीओपीची गंमत झाली. मला आमचे प्रशांत कांबळे म्हणून आहेत फिल्मचे डीओपी, ते मला भेटायला आले, बोलले यार असं करते. आता प्रशांत कांबळे म्हणजे एक भावना माझ्या आतापर्यंत लक्षात आली की ती माणसं चळवळीशी अटॅच असतात आपोआप. तर सुरुवातीला आमचं झालं की
बजेट आहे आमचं तेवढं नाहीच, सोडूनच द्या. मग मी सर बोललो, सर काहीतरी करा तुम्ही मदत म्हणून. मग ते थोडस तुझं नाही माझं नाही मध्य सुवर्ण मध्य करून प्रशांत हे केलं. तर मग असिस्टंट त्यांच्या सोबत वगैरे. बरं ते काय असं आम्ही काय भिडेवाडा शिफ्टवर नाही केलं, चलो 8 घंटा वगैरे खतम, तसं नाही. 2 वाजवा 1 वाजवा आमचे कामं चालूच असायचे. प्रशांत सरांनी मला म्हणजे खूप मदत केली. भर पावसामध्ये त्या माणसाने शूटिंग केलं छत्री बित्री वापरून, आणि कलाकारांनी खूप हे केलंच. पण परंतु ही जी प्रक्रिया करत असताना मग आम्ही ते कुठं राहायचं, कोणते सीन कधी घ्यायचं, त्याचं सुंदर डिझाईन केलं. मग आम्हाला कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहेत ते पण आम्ही आमच्याच कलाकारांना सांगितलं. कोणाला म्हणजे मानधन तर काही विषयच नव्हता. बरोबर. कलाकारांना मित्रच सगळे, मानधन आम्ही कोणाला दिलं नाही. तुमचे ड्रेस तुम्हाला घेऊन यायचे, कपडे मग काय असणार आहे. तर आम्ही साधारणपणे असंच ठरवलं की एकूणच फिल्मची लेंथ वगैरे पाहता प्रत्येकाचे 4 ड्रेस फिल्म मध्ये चेंज होतील आणि पूर्ण कथानक 4 ड्रेसवरती होईल. मग प्रत्येकाने आपले आपले कपडे वगैरे आणले. मग आम्ही राहण्याची, खाण्याची आणि प्रवासाची व्यवस्था एकदम अप टू डेट केली. कारण त्याच्यामध्ये जर आमची दिरंगाई झाली तर आमचा पैसा जाणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही हे केलं, वेळ आणि पैसा दोन्ही वाचवण्यासाठी आम्ही नियोजन म्हणजे अत्यंत परफेक्ट नियोजन लावलं आणि ते करत मग आम्ही शूट संपवलं. बाकी मग फिल्मच्या अडचणी तर तशा म्हणजे भरपूर झाल्या, पण फिल्म एवढी चांगली झाली की मग त्या अडचणींवरती फार कधी बोलण्याचा योग बेसिकली आलाच नाही. पण मग शूटची प्रक्रिया झाल्यानंतर त्याचं आमच्या फिल्मला बॅकग्राऊंड म्युझिक डॉक्टर जय भीम शिंदेंनी दिलेलं आहे. कस्तुरी फिल्म तुम्ही ऐकली असेल, राष्ट्रीय पुरस्कार आहे, त्याचे ते बॅकग्राऊंड म्युझिक त्यांनी दिलेले. वेरीज भिडेवाडा हे जे गाणे ते लोकशाहीर संभाजी भगतांनी गायलेले. टेक्निकल टीम अमनदीप सिंग आणि हे ज्यांनी सत्यशोधक वगैरे नॅशनल म्हणजे चांगले चांगले सोनी वगैरे याचे प्रोजेक्ट म्हणजे टेक्निकल टीम चांगली मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाने हे करत गेलं. मग आता डबिंगचा स्टुडिओ कमी कमी पैशामध्ये काय कुठे करता येईल वगैरे अशा पद्धतीने आम्ही तो प्रोजेक्ट नेला. मग लोकेशन पण आमच्या मित्रांचे घर किंवा इकडेच एकाच घरामध्ये 2-3 लोकेशन करून टाकायचे. तशा प्रक्रिया करत करत आम्ही हा प्रोजेक्ट फायनली आता त्याच्यात पण असं गंमत झालं की मला असे दिग्दर्शकाला असिस्टंट ठेवायचं. तर आम्ही सुरुवातीला असिस्टंट खूप पाहिले पण त्यांचं खूपच मानधन असायचं, तेवढं काही देणं नव्हतं. बरोबर. माझा एक मित्र होता, तो असिस्टंट ठेवला, त्याला काही माहितीच नव्हतं पण आवड होती त्याला. दादा तू सांगशील तसं मी करतो. तर त्याला बोलवायलाच मला जायला लागायचं. असं सगळं व्हायचं. एकच ठेवलेलं. पण नंतर आम्ही मी काय म्हटलं की मित्रांना एक काम करा, तुम्ही आपण सगळेच असिस्टंट आहोत. तुम्हाला जे करायचंय म्हणजे आता तुमचा माझा सीन आहे ना, मग बाकीच्यांनी मदत करायची, काय जे काय असेल नसेल. मग तशा पद्धतीची मदत करण्याच्या तर तो प्रोजेक्ट आहे ना सर मैत्रीपूर्ण झाला. मैत्रीपूर्ण एकच गोष्टीमुळे झालं, सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंमुळे झालं, विचारधारेमुळे झालं. आणि त्याच्यात काम करणारा वर्ग हा विचारधारेचा होता. वेगवेगळ्या समुदायातली जरी माणसं होती तरी विचार आमचा एक होता. मग त्याच्यात म्हणजे खूप नावं घेण्यासारखी आमचे डॉक्टर स्वप्नील घाटगे आहेत, बाळासाहेब कदम आहेत, त्यानंतर गीतकार बाबासाहेब सौदागर, अशोक सूर्यवंशी, आमची मुख्य भूमिका केलेली संजली गायकवाड, अमोल गाठवेसाहेबांनी कार्यकारी निर्माता म्हणून त्यांचं ते काम बघितलं आणि बाकी सगळे एकत्र आले. तर ती इथपर्यंत म्हणजे त्या प्रोसिजर फिल्मची ज्या पद्धतीने झाली ती अशा पद्धतीने झाली. म्हणजे खूप असं विस्ताराने बोलता येऊ शकता आणखी त्याच्यावर. नाही, आता आपण त्या फार म्हणजे अगदी कथानकाबद्दल तर बोलायलाच नको कारण ती उत्सुकता प्रेक्षकांची कायम राहिली पाहिजे. येस. पण एक थोडस असं की
या शूटिंगच्या दरम्यान काही आव्हानात्मक प्रसंग किंवा आठवणीत राहण्यासारखे प्रसंग असे थोडेसे सांगितले तर त्याच्या मागे किती तळमळ आहे आणि किती कष्ट आहेत हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. आव्हानात्मक प्रसंगाच्या अनुषंगाने म्हणजे आव्हानात्मक भिडेवाडा करणं हेच एक आव्हान होतं आमच्यासाठी, कारण आमचं बॅकिंगच काही नाही. तर ते मेन आव्हान. त्याच्यानंतर पैसा नसणं आमच्याकडे दुसरं आव्हान, आणि तिसरं आव्हान म्हणजे वादग्रस्त विषय आहे. सर तुम्हाला म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, काही अत्यंत जबाबदार माणसांकडे आम्ही गेलो, कशाला करतोस, न्यायप्रविष्ट विषय आहे, काय घेणं देणं पडले, अशा म्हणजे सिनेमामध्ये तुम्ही जर काही सीन आहे ना ते घडलेलेच प्रसंग आहेत ऍक्च्युली, कशाला डोक्याला ताप. आणि एवढं काही जण बोलले विचारधारेचं कोणाला घेणं देणं पडले, जगण्याचे प्रश्न आहेत. पण मुळामध्ये काय माहिती का, जगण्याच्या प्रश्नांना एक आधारस्तंभ विचारधारा असते, ह्याचा कुणी विचारच करत नाही. मग त्या आव्हानात्मक प्रसंगाच्या दृष्टिकोनातून आपण बोलत आहोत. तर ती सगळी आर्थिक आणि मग सगळ्यांना जमवणं, राहणं, त्यांचं रोज खाणं वगैरे ह्या सगळ्याचं नियोजन, ते एक आव्हान आम्ही संघटनात्मक पद्धतीने पेललंच. इतर वस्तू जमवणं वगैरे ह्या गोष्टी आल्या, शूटिंगला अडचणी आल्या. भिडेवाड्याच्या समोरचा प्रसंग सांगतो. त्या दिवशी कोजागिरी होती आणि कोजागिरी पौर्णिमेला आम्ही भिडेवाड्याचं शूट केलं. जगमगाटात सगळा लाईट, क्लायमॅक्स खतरनाक, पोरांना लय भारी वाटलं काही लाईटिंग. पण आमचं शूट समोर नव्हतं, मागे होतं, जो अंधारात आहे भिडेवाडा. मग आम्ही प्रत्येकाने हेडफोन वगैरे करून कलाकारांना सांगायचं, हा चल रे तू तिथून, मग तो हा येऊ का नाही 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 जा 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 जा, अशा पद्धतीने झालं परत. आणि मग तिथून आम्ही करत शूट करत तो प्रसंग, छोटासाच प्रसंग काय होता की ती जी ग्रामीण भागातून आलेली मुलगी आणि सर आहेत ना, ते भिडेवाडा शोधत शोधत भिडेवाड्याच्या समोरूनच जातात. कारण त्यांना सांगितलेलं असतं भिडेवाडा मोठा आहे, हे अशा भूतबंगल्यासारखे थोडीच असणार. तेवढंच त्यांच्या डोक्यातली भिडेवाड्याची प्रतिमा वेगळी आणि इथे हा पूर्ण उपेक्षित असतो. त्याच्यामुळे ते त्याच्याकडे बघतच नाही, ते असे मानबीन हलवते आणि ते चालली कुठे. एवढाच सीन होता तो. आम्ही सीन करायला रात्री 10:30-11 वाजले. मग आम्ही त्यांचं पण फुटेज घेतलं, ते बँड बाजा आणि तिथं मी त्या 2 ओळी लिहिल्या होत्या. जगमगाट वाटेवरी आतका अंधार, विद्येच्या घरी गप्पगार ग सरकार. क्या बात आहे. तिथं घरी जाईपर्यंत गाणं तयार, आमच्या रूमवर पोहोचल्यापर्यंत. संभाजी भगतांनी इतकं जबरदस्त गायलंय. आकाश पवारने त्याला, मी चाल बांधली होती आणि त्याला आकाश पवारने संगीत दिले, ऐश्वर्याने ते गायलंय. संभाजी भगतांनी मेन जो पोर्शन आहे तो गायलेला आहे. त्याचं आपण वाशीला रेकॉर्डिंग केलं. त्याची पण गंमत अशी की आम्ही लवकर गेलो आणि ते रेकॉर्डिंग खूप रात्री झाली, 11:30-12च्या दृष्टीने. पण आता कसं आहे की काहीच नसलं की वाट बघावीच लागली अशा पद्धतीने. पण ते केलं. ते गाणं पण खूप जवळ. लोकेशनसाठी आमच्या अशोक सूर्यवंशी सरांनी खूप मदत केली, सगळ्या मित्रांनी मदत केली. आमच्या रंजनाबाई कांबळेंनी तर ज्या मेन आधी ठरलेल्या ना त्या आल्याच नाही, ऐन मुवमेंटला त्यांना उभं करावं लागलं. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे केलं. आणि मग ते भिडेवाड्याचं गाणं इतकं सुंदर झालं. त्याच्यावरती मग चित्रीकरण, त्याच्यात आंदोलनात फिल्ममध्ये तुम्ही बघाल, आंदोलनात जे वापरलेले बॅनर हे सगळे आम्ही तयार केले, म्हणजे गाण्यातच तयार केले. म्युझिक सुरू होतं ना त्याच्यातच आम्ही बसलोय. कोणी लिहितंय वेरीज भिडेवाडा, सावित्री तुला ग सलामी, अशा पोरच लिहितात आहे, तेच आम्ही म्युझिक मध्ये दाखवलं. आणि मग मेन पोर्शन, मग भिडेवाड्याच्या शूट मध्ये तिथल्या लोकांनी खूप त्रास दिला. खाली जे होते ना, नाही पाय वरती जाऊ नका, पाय दिला तरी कोसळेल, अशा पद्धतीचं आम्हाला स्थानिक लोकांनी हे खूपच त्रास दिला. आम्हाला काही सीन घेताच नाही आले दुर्दैवाने. ते सगळं आतला भिडेवाडा हा फिल्म मध्ये आलेलाच नाही.
आतला भिडेवाडा आलेला नाही. आम्ही लपून छपून ज्या पद्धतीने केला ना ते म्हणजे खूप मोठं आव्हानात्मक होतच. मग हे आव्हानात्मक करत असताना एक लोकभीतीदायक पण सांगायचं ना की कोणाच्या भावना दुखवतील कशा पद्धतीने. आणि सगळ्यात आव्हानात्मक म्हणजे जो महत्वाचा आमचा सीन होता तो पाऊसच पडला. आणि पाऊस एवढा पडला की पाणीच वाहत होतं. आपला अप्पर डेपो जो आहे बिबेवाडीचा तिथे तो शॉट घेतलेला आहे. मग आम्ही प्रतिमा आणि प्रतीकांचं खूप सुंदर त्याच्यामध्ये हे केलं, वापर केला. मुलगी शिकली प्रगती झाली. सर हे बघ मुलगी शिकली प्रगती झाली. एक संविधान चौक आहे आणि तिथून असं पाणी वाहते पावसाचं. सरांनी त्याला फोन येतो, अहो सर कुठं पोहोचलं काय माहिती नाही. आपली स्थितीच अशी झाली, आपण संविधानाच्या जवळ आहे पण माहिती कुठे पोहोचले. अशा पद्धतीने आम्ही प्रतिमा प्रतीक वापरले. आणि त्या दिवशी पाऊस पडला, आमचे महापुरुषांचे फोटो वगैरे भिजले. आणि तो सीन लय फार महत्वाचा होता. लिखित जर सीन झाला असता भिडेवाड्याच्या शेवटचा तर तो मास्टर ठरला असता. आता पण लोकांना डोळ्यात पाणीच येतं, आता पण लोकांना मास्टरच आहे. पण याच मला बघताना वाटतं की तर तो न लिहिलेला सीन आजच्या निमित्ताने मला आवडेल सांगायला की तो सीन असं लिहिला होता की रात्र झाली, ते गजबज चालू आहे सगळीकडे. ते भिडेवाडा शोधत येतात. आम्ही भिडेवाड्यावरून अभिवादन करून आलोय आणि ते विचारतात व्हेर इज भिडेवाडा, सर मला भाषण करायचंय. आणि आम्ही बोलतो नाही बाळा वगैरे अशा पद्धतीने. आणि ती बोलते नाही मला भिडेवाड्यासाठी भाषण करायचंय. मग आम्ही तिला म्हणतो की तू काय भाषण ते इथेच कर. मग ती भाषण करायला बसल्यावर सगळ्या परिसरातील लोक खाली बसतात, गाड्या थांबतात, ट्रॅफिक. तो क्राऊड पाहिजे होता. तो पावसामुळे ती नाही झाला. आणि मग आव्हानात्मक हे घडलं की तो सीन मी अख्खा पुण्याचा परिसर शोधला लाईट्स मिळण्यासाठी. आपल्या महानगरपालिकेच्या त्या छत्री लाईट्स, हत्ती गणपतीच्या लाईट्स, किंवा जी अगदी कात्रज गार्डन आहे ना नाना, तिथं पण एक मोठा लाईट आहे. त्याच्या याच्यावरती प्रयत्न केला पण नाही झालं शेवटी. आणि आमचे कलाकार मेकअप लावून शेवटचा दिवस आमचा बिर्याणीचा प्लॅन होता. शेवटचा शूटिंग संपली, आता मस्त बिर्याणी खाऊन सँड ऑफ अशा पद्धतीने. कारण खूपच खेळी वेळेमध्ये आमचं काम होतं. पण मला यायलाच 1.5-2 वाजले. सगळे मेकअप वगैरे. त्याच्यात आमची लहान मुलगी, एका मुलीची आता 12वीची परीक्षा होती. अरे वा. ती बिचारी निघून गेली. ती सीन मध्ये नाही त्या याच्यामध्ये. कारण की आणि मग ते करत असताना शेवटी तिथला एक पावभाजीवाला आहे सूर्यवंशी सर आमचे, त्यांच्या ओळखीचा. आणि त्याला उठवला, त्याच्या दुकानातून सप्लाय घेतला. कॅमेऱ्याची जी लाईट आहे त्याच्या याच्यावरती उभं राहून आम्ही केलेलं आहे. क्लोजअप शॉटला आमचे क्राऊड जे मित्र सगळ्या मोबाईलचे टॉर्च लावायचे. ग्रेन्सची भीती ना, इतकं सगळं केलेलं आहे. आणि शेवटी जर ग्रेन्स आलं तर मग काय, मग ते क्लोजअपला टॉर्च लावायचे, वाईडला मग ती लाईट वापरायची. आणि मग पोलिसांची गाडी आली. काय करणार, आमचे कॉलेजचा प्रोजेक्ट आहे. बरोबर कॉलेजचा प्रोजेक्ट कशावर, सावित्रीबाई फुलेंवरती आहे. अरे वा वा. अशा पद्धतीने झालंय. आणि कलाकार किती, 2 कॅमेरामॅन, आमचे 10 लोक आणि ते 2 असे 7-8 लोक. ते पण जे शूट मध्ये नाही ते असे डुलके मारायचे. त्याच्यानंतरचा एक सीन होता की ती बोलते सर खोटं बोलले भिडेवाडा आडेस कुठे. मग आम्ही तो पार्किंग मध्ये केलेला आहे. ते शूट प्रशांतने खूप छान घेतलं. असं ब्लर करून असं वाटतं की एका काळोख्या ठिकाणी ते थांबलेले. ते पार्किंग मध्ये थांबलेले कारच्या बाजूला. पण ते इतकं छान शूट घेतलेलं आहे ना की कमाल. आणि ते वेगळं तिथेच घेतले आजूबाजूलाच, म्हणजे इथे हे घेतलं तिथे ते घेतलं तशा पद्धतीने. पण ते आव्हान माझ्या सगळ्या टीमचं ते यश आहे. खरं तर मी तर निमित्त होतो, ते नंतर उत्साह. आणि सावित्रीबाईंवर काहीतरी होतंय म्हणून आम्हाला करायला लागलं. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की भारतातली आणि एका अर्थानं जगातली भिडेवाडा किंवा सावित्रीबाई फुलेची जी महिला भारतातली मुलींची पहिली शाळा आहे त्याच्यात वरचा जगातला आणि एका अर्थाने पहिला प्रोजेक्ट, पहिली फिल्म माझी आहे व्हेर इज भिडेवाडा. आणि ते मला खूप छान वाटतं.
तर ही आव्हानं पेलली म्हणण्यापेक्षा करायचंच आहे. शेवटचा सीन नसता झाला तर मला बोलवलंच नसतं. बरोबर. असं विषय आहे. अशी जसं आपण म्हटलं त्याप्रमाणे आपण प्रेक्षकांची उत्सुकता ताणूनच धरली पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला कथानकाबद्दल चर्चा करायची नाहीये, पण ह्या उत्सुकतेत आणखी वाढ व्हावी या दृष्टीने त्याचं थोडस म्हणजे जसं तुम्ही हे करता त्याचं काय टीजर किंवा पोस्टर करता तशी थोडीशी ओळख की ज्याच्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण व्हावी अशी थोडीशी कथानकाची ओळख. व्हेरीज भिडेवाडा. तर आमचं टायटल, आमचं शीर्षक हीच वन लाईन सुरू आहे. कुठे आहे भिडेवाडा? वर्तमानपत्रांनी तर फार उचलून धरलं, त्यावरती मी येतोच नंतर. परंतु उत्सुकता म्हणजे काय, तर एक ग्रामीण भागातली मुलगी आहे आणि त्या ग्रामीण भागातले शाळेतले शिक्षक जे आहेत ते तिला 3 जानेवारी निमित्त भाषणाच्या संदर्भाने शिकवतात आहे. आणि सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंनी भिडेवाडा मुलींची पहिली शाळा काढली म्हणून आज तुम्ही बसताय, कळलं का? आणि भिडेवाडा, मग मुलगी म्हणते मला भिडेवाड्यात भाषण करायचंय. आणि मग ते बोलतात भिडेवाडा हा वय, भिडेवाडा एवढा मोठा आहे, भिडेवाड्यामध्ये प्रचंड स्वच्छता आहे, भिडेवाड्यामध्ये बाउन्सर आहेत, भिडेवाडा एकदम महाला इतका आहे. अशा पद्धतीने शिक्षक सांगतो. मुळात शिक्षकालाच माहित नाही. मग ती हट्टच करते, मला आता भिडेवाड्यात जायचं, भिडेवाड्यातच भाषण करायचं. बर ते बोलतात मुख्याध्यापकांना विचारून जा. मग ती मुलगी ग्रामीण भागातून शहरात येते आणि भिडेवाडा शोधण्याचा तो प्रवास आहे. आणि दुसरीकडे चळवळीतली मुलं भिडेवाडा झाला पाहिजे याच्यासाठी एक आंदोलन, राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. संविधान कलम 51 क राष्ट्रीय स्मारकांचं जतन करणं. आणि एका पॉइंटला ते एकत्रितपणे येतात आणि त्या मुलीचा झालेला हिरमोड, समाजातल्या विशिष्ट घटकाची उदासीनता. आणि मला तर असं वाटतं की भिडेवाड्याचा प्रश्न रेंगाळत राहण्याचं दुसरं कारण ही उदासीनता सुद्धा आहे. आणि त्याच्यातून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की महामानव, राष्ट्रमाता, महापुरुष ह्या फक्त राजकीय अजेंड्यासाठी प्रतिमा आणि प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे राजकीय चेहरे बनवले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले पॉलिटिक्स चेहरे नाहीत म्हणून पण भिडेवाडा रखडला. ते जर असते, जर एकलगट्टा मतदान असतं तर भिडेवाडा कदाचित झाला असता. आणि ही फॅक्ट आहे. म्हणजे शिवाजी महाराज, आता तुम्ही हल्लीचं वातावरण मोठाच विषय आला तर ते जसं राजकारणाचे मुद्दे, तसं फुले दाम्पत्य राजकीय प्रतिमा प्रतीक नाही, चेहरा नाही म्हणून तो सुद्धा रखडला असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांच्या विचारधारेवरती त्या फुले दाम्पत्याने त्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या मनुवाद्यांचा विरोध पत्करून हे सगळे शेण दगडगोटे झेलून अशा पद्धतीने मुलींची शाळा सुरू केली. आणि संपूर्ण समाजाच्या म्हणजे एकाच कुठल्या समाज घटकाच्या असं पण नाही, अगदी म्हणजे सगळ्याच त्यावेळेला कुठल्याच समाज घटकामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाला परवानगी नव्हती. म्हणजे आता जे स्त्रियांचं स्थान बरोबरीचं निर्माण झालंय याचं पूर्ण श्रेय ऍक्च्युली अगदी येस. आणि जसं तुम्ही म्हणालात की सर्व स्त्रिया म्हणजे ज्यांना सती केश ओपन केलं जायचं त्यांना सुद्धा त्यांनी दत्तक घेतलंय, शिकवलंय. त्यांच्या फुलेंचा पहिला मुलगा यशवंत, तो सुद्धा दुसऱ्यांचा दत्तक. म्हणजे एकूणच सांगण्याचं तात्पर्य काय की समाजासाठी झोकून देणारं एवढं महान व्यक्तिमत्व, जे स्वतः लेखक, कवी आहे आणि अत्यंत शिस्तबद्ध असलेला माणूस, आणि त्या फुले दाम्पत्यांना, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाईंना, क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना अशा पद्धतीने त्यांचं स्मारक, जिथून तुम्ही शिक्षणाची ज्ञान गंगा ही शिक्षणाची अक्षर आत्मसात करून आपली स्वप्न पूर्ण करतोय, तर ही भयानक स्थिती आहे. म्हणून तो विषय आम्ही मांडत असताना एकीकडे ही सगळी उदासीनता आणि स्वप्न, मला असं वाटतं
की येणाऱ्या काळामध्ये आता भिडेवाडाचं काम सुरू झालंय, सरकारने परवानगी दिली, परंतु जोपर्यंत भिडेवाडा उभा राहत नाही तोपर्यंत आम्ही हा विषय लावून धरणार, आम्ही बोलत राहणार. आणि ज्या दिवशी देशभरातून मुली भिडेवाडा बघायला येतील किंवा भिडेवाड्यामध्ये, आता मला बघायचंच आहे भिडेवाड्यामध्ये पहिली कोणती मुलगी भाषण करते, तो फार सोन्याचा दिवस असेल. क्या बात. आता या अनुषंगाने एक म्हणजे हा तर भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक हा तर अत्यंत महत्वाचा विषय आहेच आहे, बरोबर, पण याहीपेक्षा अधिक व्यापक विचार मांडणारं एक वाक्य खुद्द सावित्रीबाईंच्या तोंडी आपल्या याच्यात आहे, त्याच्याबद्दल थोडस सांगा. म्हणजे भिडेवाडा फिल्म मधले बरेचसे डायलॉग आमचे खूप मीम्स झाले. म्हणजे भिडेवाड्याकडे पाठ करून समोर हात जोडणारी एज्युकेटेड माणसं आहोत आपण. शैक्षणिक क्रांतीचं, मुक्तीचं उगमस्थान कुठं आहे, अशा प्रकारचे डायलॉग. तर आपण जो प्रश्न विचारला, तर मला सर भिडेवाड्याचं ऍक्च्युअल शूट घ्यायचं होतं. म्हणजे मी भिडेवाडा खूप भावनिक पद्धतीने लिहिलं की भिडेवाड्यामध्ये तो गेलाय, मुख्य भूमिकेचं पात्र, सावित्रीबाईच्या बांगड्या कणकण आवाज येतोय, फळा आहे, खडू आहे, असं त्याला दिसतंय आणि तो काहीतरी व्यक्त होतोय अशा पद्धतीचं. पण ते दुर्दैवानं नाही झालं. मग मी त्याला काउंटर म्हणून सीन दिला की सावित्रीबाईंच्या प्रतिमेशी मी बोलतोय आणि सावित्रीबाई आमची मैत्रीण आहे, आमची मार्गदर्शक आहे आणि आम्ही, सावित्री आई आहे, सावित्री आमची आई आहे. आईला आपण एकेरी मानतो, आईला एकेरी बोलतोच, त्यापेक्षाही ज्याच्यावरती आपलं प्रेम आहे त्याला आपण एकेरी हाक मारतो. तर तो बोलतो आहे सावित्रीबाईंशी आणि की आम्ही, आमची पिढी म्हणजे डुप्लिकेट माल आहे सगळं. आम्ही काही जयंती पुण्यतिथीला टी शर्ट घालतो, घोषणा देतो आणि ही ऍक्च्युअल स्थिती आहे बरं, हीच ते म्हणले. आणि अचानकपणे सावित्रीबाई फिल्म मध्ये आणायचे होत्या ते पात्र आणि सावित्रीबाई येतात आणि मग मी गडबडून म्हणतो की भिडेवाडा हो रे लेकरा. पण माझी अजिबात अपेक्षा नाही, या भिंतींच्या भिडेवाड्यात जीव घुसमटतो असं सावित्रीबाई म्हणतात. या भिंतींच्या भिडेवाड्यात ना आमच्या शीतल यशोधरांनी ती सावित्रीबाईंची भूमिका केली. या भिंतींच्या भिडेवाड्यात ना जीव आक्रंतोय. तुम्ही शिकलात, सवरलात, या लेकीबाळी शिकल्या, हाच माझ्यासाठी खरा भिडेवाडा, असं सावित्रीबाई फुले म्हणतात. अंगावर काटा येतो अक्षरशः की तो मेसेज आहे आणि ते बरोबरच आहे. तुम्ही किती वर्ष भिडेवाड्याचं राजकारण करणार आहात? शिक्षण, आज मुलींना शिक्षण नाहीये, आज पाल्यावरच्या तांड्यावरच्या मुलींच्या दर 4 महिन्यांनी शाळा बदलतात. या शैक्षणिक मुद्द्यांकडे लक्ष देणार आहात की नाही? हा पण अत्यंत मुद्दा आहे. नवीन नवीन योजना आणल्या जातात, त्याच सावित्रीबाई फुले या सगळ्या महामानवांच्या, सबंध राष्ट्रमाता महापुरुषांच्या नावाने होत नाही. तर तो सावित्रीबाईंचा मोलाचा संदेश आहे की सावित्रीबाईंची भावना बरोबरच आहे. त्या म्हणतात ना की या भिंती, मला भिंतींच्या भिडेवाड्यामध्ये जीव आक्रंतोय पण लेकीबाळी शिकल्या हे. आणि सध्याच्या काळात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही स्मारक करता, पण भारतातली मुलींची पहिली शाळा 100-150 वर्षाहून अधिक जतन करावं असं वाटत नाही. हे किती मोठं अपयश आहे. राष्ट्रीय स्मारकांचं जतन झालं पाहिजे. पहिली शाळा आहे ना, काय म्हणजे असं हे नाहीये, त्याच्यासाठी एवढा संघर्ष करावा लागतो. ही मुळातच मोठी शोकांतिका आहे आणि ती केलं पाहिजे. या सगळ्या अनुषंगाने आम्ही ती वेरीज भिडेवाडा फिल्म महाराष्ट्रातल्या 200-300 शाळांमध्ये शिक्षकांनी स्वतःहून दाखवली. मंदिरं, बुद्धविहार, प्रायव्हेट क्लासेस, शिबिर, वस्त्या, लोकांनीच भरभरून प्रेम केलं. बातम्या पण त्यांनीच लावल्या. आम्हाला काही 4 इंटरनॅशनल अवॉर्ड सुद्धा त्या फिल्मला आहे. तर पण ते आम्ही असं म्हणजे विशेष पाठवलं नाही, दखल घेऊन. हे जास्त महत्वाचं. US ला मला ते लेटर आहे माझ्याकडे की कॅलिफोर्निया अमुक
याच्यामध्ये 8 PM ला तुमची फिल्म दाखवणं, तुम्ही या. आपलं जरा तिकीट चेक केलं, बोललं विषय आहे का कॅलिफोर्नियाला, असं सगळं आहे. तर तो जो सावित्रीमाईंचा संदेश आहे तो मला असं वाटतं की रुजला पाहिजे. आणि शिक्षणाच्या ह्या सगळ्या ज्ञानगंगा, विचारधारा आत्मसात करून गेल्या पाहिजे. हे सगळं काही दूषित वातावरण आहे, हे सगळं महामानवांनी, राष्ट्रमातांनी, महापुरुषांनी सांगितलेलं नाही. त्या विचारधारेला आत्मसात करून पुढं जाणं, ज्ञान आत्मसात करणं, हे मला वाटतं. आणि मग सावित्रीबाईंचा विचार स्वीकारणं किंवा फुलेंचा स्वीकारणं, आंबेडकर, शिवाजी महाराज आणि या सगळ्या तत्ववेत्यांचा विचार स्वीकारणं म्हणजेच त्यांच्या विचारधारेचं आकलन आत्मसात करून त्याच्यावर चालणं, तर खूप सुंदर. आणि ह्या सगळ्यांनी जसं मी म्हटलं ना की प्रेम करायलाच शिकवलेलं आहे. तर ही प्रेमाची भाषा मला या म्हणजे असं वाटतं की प्रेमाची भाषा शिकवणारा सुद्धा वेरीज भिडेवाडा आहे. बरोबर. आता आतापर्यंत आपण म्हणजे एक समाजाला वैचारिक जाणीव करून देण्यासाठी म्हणून किंवा हे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमाचा वापर आपण आतापर्यंत केला. आणि आतापर्यंतच्या आपल्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये मला वाटतं भिडेवाडा ही आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी असावी. येस. तर अशी कामगिरी एकदा घडल्यानंतर लोकांच्या अपेक्षा आणखीन वाढत असतात. तर आता इथनं पुढचे काय प्लॅन्स आहेत? अगदी म्हणजे की वेरीज भिडेवाडा चांगली झाली. वेरीज भिडेवाडा ज्या उद्देशाने बनवली होती की माझी मुलींची म्हणजे माझी पहिली शाळा किती भयानक अवस्थेमध्ये, हे फुकटमध्ये घर बसल्या बघा. एक संवेदनशील माणूस हळवा होतो, तो तिथे जातो या, परंतु त्याला जो काही रिस्पॉन्स मिळाला वगैरे आणि काम पण तेवढं चांगलं केलं. मी शिकण्याच्या प्रक्रियेतला आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे भिडेवाडा केल्यानंतर अपेक्षा अर्थात वाढल्या. त्याच्यामुळे वेरीज भिडेवाडामुळे जी ओळख मिळाली त्याच्या पुढची ओळख येणाऱ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून किंवा आपल्याकडे बघण्याचा पण एक सिरियस गांभीर्यपूर्वक दृष्टिकोन होता. मग आपण काही थिलर बना केलं की काय. आणि आमच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक लहान मुलं असतात, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सगळ्यांमध्ये लहान असतं आणि आपण पण तेवढं लगेच आपल्याला होत नाही. तर अपग्रेड म्हणजे काय, तर तांत्रिक दृष्ट्या त्याच्यामध्ये प्रतिमा एक कलात्मक दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये अजून पुढचं पाऊल कसं करता येईल, विकसित कसं करता येईल. आता मी जो काही कलर्स ऑफ नॅशनलिझम करतोय त्याचं एकूणच त्याची लेंथ पण 2.25 तासाची आहे. त्याची तांत्रिक लेवल, त्याची क्वालिटी 2.25 तास म्हणजे पूर्ण चित्र फिल्मच आपण म्हणूया. फक्त आपलं साधन OTT, YouTube किंवा अशा त्याची क्वालिटी वगैरे, सॉंग, ऑडिओ क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी एकदम टॉपच होणार. ते याच्यासाठी की म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक एक पायरी पुढे आहेच. आणि मला अर्थातच सिनेमा माझं पुढचं टार्गेट आहेच आहे. त्याच्यामुळे हा पण एक सिनेमाच आहे. म्हणजे कलर्स ऑफ नॅशनलिझम चालला चांगला, लोकांना झालं तर सिनेमाला पण लावायच्या तयारीनिशीच आम्ही बनवतो. परंतु ते करत असताना मी काही स्वतः मर्यादा टाकून घेतल्या. म्हणजे खरं तर मी अगदीच नौका आहे आणि छोटी छोटी सुरुवात आहे. त्याच्यामुळे कधी कधी होतं ना की आपले खूप 100-150 प्रोजेक्ट झालेले असतात आणि मग ती मर्यादेची भाषा शोभून दिसते. ती मर्यादेची भाषा मला शोभत नाही ऍक्च्युली. पण मी काय मर्यादा आखून घेतल्यात, तर मी म्हणजे आपण म्हणतो ना की सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण ज्यांच्या सोबत आहोत किंवा आपल्यासोबत कोण आहे, काय आहे, याच्यावर आपलं भवितव्य ठरतं. मला माझं भवितव्य चांगलं ठरवण्यासाठी मी स्वतःला घातली मर्यादा म्हणजे सामाजिक प्रबोधन करत करत ह्या महामानवांनी जो मानवतेचा संदेश दिलाय त्याच्या विचारधारेचं, त्यांचं तत्व सांगणारे प्रोजेक्ट किंवा तो अंश त्याच्यामध्ये आला पाहिजे. मग ती विनोदी झाला असली तरी त्याचा शेवट या दृष्टीकोनानं. आणि सिनेमाचं जेव्हा म्हणजे हे खूप मोठं होईल बरं कसं,
म्हणजे तसं लहान तोंडी मोठा घास. पण सिनेमाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल किंवा त्यावेळेस माझं नाव आदराने घेतलं पाहिजे असं मला खूप मनापासून वाटतंय. तसेच प्रोजेक्ट करायचेच आहे. हे तर छोटंच माध्यम आहे, भिडेवाडा, कलर्स ऑफ नॅशनलिझम, आणि हे केलं म्हणजे मला पुढे करायचंच आहे ना. पुढे मला खूप प्रोजेक्ट करायचे, परंतु आपण केलेले प्रोजेक्ट पण इतके छान लोकांचं संप्रबोधन करणारे असावेत. आणि सिनेमाचं जेव्हा जेव्हा काही इतिहास लिहिला जाईल तेव्हा हृदयमान अशोक हे नाव एक आदरानं घेतलं पाहिजे त्याच्यावरती, असं मला वाटतं, म्हणजे या क्षणी तरी वाटतं. आता इथनं पुढे चित्रपटाच्या याच्यात पदार्पण करायची जी तयारी आहे त्या दृष्टीने काही म्हणजे सुरुवात झाली आहे का आता कलर्स ऑफ नॅशनलिझमच्या नंतर त्या सगळ्या? मला थिएटर सिनेमा स्वतःचा दिग्दर्शक वगैरे म्हणून एक चांगला करायचा, म्हणजे हल्ली काय होतं सर, खूप सारे सिनेमे येतात आणि काही बजेटमुळे रखडतात, काही रिलीजच होत नाही. तसं नाही केलं करायचे. फिल्म अभ्यास पूर्ण करून थिएटरला सर छानपैकी एक चांगला तगडा विषय ज्याची चर्चात्मक पातळीवरती दखल घेतली जाईल अशा अनुषंगाने कलर्स ऑफ नॅशनलिझम एक त्याच्या आधीचं एक पाऊल आपण म्हणू शकतो की ज्याला काय म्हणतो रिहर्सल तालीम, रंगीत तालीम आपण कलर्स ऑफ नॅशनलिझमच आहे. हा रंगीत तालीम आपण म्हणू शकतो. पण तालमीत आपण चुकांना क्षमा करतो, आम्ही तालमीत पण चुका नाही करणार. त्याच्यामुळे हे तर सिनेमा तर आपलं अर्थ म्हणजे बघा सर, सिनेमामध्ये ऍक्च्युली आणखीन एक आव्हानात्मक म्हणजे जेव्हा पर्टिक्युलरली आपण सामाजिक संदेश देणारा सिनेमा करायचा जेव्हा आपण ठरवतो आणि तरी सुद्धा तो कमर्शियल असेल म्हणून त्याच्यात मनोरंजन पण असेल, तर त्यावेळेला कुठेतरी एका बाजूला वाहवत गेलाय अशी भीती खूप असते. म्हणजे एक तर तो मनोरंजनाकडे जास्त वाहवत जातो आणि सामाजिक आशय कमी पडतो, किंवा तो सामाजिक म्हणजे कमर्शियल पिक्चर म्हणून जर का केला तरी पण त्याच्यात सामाजिक आशयाची बाजू जर का जास्त वाढली तर तो बोजड होतो आणि तो कमर्शियल हे राहत नाही त्याचं. तर त्या दृष्टीने पण खूप काळजी घेणं आवश्यक आहे. नाही मी सांगतो काय की सध्या टॅग लावणं काळ आहे. म्हणजे मी जर एखाद्याला जय शिवराय, जय भीम असे काय बोललं की शिक्का मारण्याच्या कालावधीमध्ये सिनेमे, खरं तर सिनेमा व्हिडिओ व्हिज्युअल माध्यमचं एकूणच जी सगळी पार्श्वभूमी, तर सिनेमाचे जे विषय निवडीचं तुम्ही म्हणताय तर त्याची काळजी तर घेतली पाहिजे हे तर खरंच आहे. पण काळजी घेत असताना द्यायचंय म्हणून काहीतरी द्यायचंय हेही न करता शिक्का जरी बसला तरी ते कलात्मक पद्धतीने काय किती महत्वाचं आहे आणि ते लोकांना किती ऍक्सेप्टेबल आहे याचा विचार करत मी असं समजतो की मनोरंजनाचं तर तेच आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन आपल्या घरात पण आपण कॉमेडी करतो, आपल्या घरात दुःख आहे, सुख आहे, सगळे, पण आपलं घर म्हणजे एक आयडिओलॉजी आहे, तर त्या गोष्टी होणारच आहेत. परंतु ते करत असताना त्याला ती कलात्मक पद्धतीची झालर देत हे आहे. राहिला प्रश्न शिक्का मारण्याचा, तर तो उजवीकडचा केला तर उजवा शिक्का बसणार आहे, डावीकडचा केला तर डावा शिक्का बसणार आहे, आणि उजवा डावा एकत्र आणून केला तर अरे तुला काही विचारधाराच नाही. त्याच्यामुळे जे मनाला वाटेल त्या पद्धतीने पण दखल घेतली जाईल अशा पद्धतीने करावं असं मला वाटतं. धन्यवाद. आणि आता आपण जो एक वैचारिक वारसा घेऊन कलेच्या क्षेत्रामध्ये पुढे जायची स्वप्न बघताय, आतापर्यंत पण खूप उल्लेखनीय काम केले. येस. तर आमच्याकडनं आणि आमच्या प्रेक्षकांकडनंही आपल्याला खूप शुभेच्छा आणि आपली सगळी स्वप्न सत्यात यावी आणि त्याचा समाजावर मोठा परिणाम व्हावा. खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर, मला बोलवलं आणि त्या निमित्ताने खूप साऱ्या विषयांवरती मला चर्चा करता आली आणि चर्चेदरम्यान माझ्याच आपण स्वप्न बघणारी माणसं आहोत मी तरी, आणि त्याच्या निमित्त मला एक नवी दिशा मिळाली. आपले खूप खूप आभार.